आहोत। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। अशातच या पावसाचा वाहतुकीलाही चांगलाच फटका बसू लागलाय। चिपळूण तालुक्यातील रामपूर घाटामध्ये 2 झाडं रस्त्यावर कोसळली आहेत। त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्यानं वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता। गोंदिया जिल्ह्यामध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। सततच्या पावसामुळे जमीन भुसभुशीत झाल्यानं आणि वादळी वाऱ्यामुळे आंब्याचं मोठं झाड उन्मळून रस्त्याच्या मधोमध पडलं। यामुळे मसगाव आणि कमरगाव या मार्गावर मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी हा मार्ग बंद झाला, तर झाड विद्युत खांबावर पडल्यानं कृषी पंपाचा वीज पुरवठाही खंडित झाला। तर तिकडे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं दिसून आलं। व्यापारी, हमाल, वाहन चालक आणि ग्राहकांना मोठा मनस्ताप त्यामुळे सहन करावा लागलाय। मात्र या पाण्याचा निचरा करण्याऐवजी एपीएमसीचे सुरक्षा रक्षक भाजीपाला बाहेर घेऊन जाणाऱ्या वाहन चालकांकडून पैसे वसूल करण्यात व्यस्त असल्याचं दृश्य न्यूज 18 मराठीच्या कॅमेऱ्यात कैद झालंय। दरवर्षी पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी साचण्याची समस्या निर्माण होत असतानाही त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप इथल्या व्यापाऱ्यांकडून करण्यात आलेला आहे। नवी मुंबईमध्ये गेले 5 दिवस मुसळधार पाऊस पडतोय। त्याचा परिणाम सकल भागामध्ये पाहायला मिळतोय। मात्र या परिस्थितीमध्ये देखील एपीएमसी प्रशासनाच्या हलगर्जीपणा समोर दिसत आहे। एपीएमसी प्रशासनाचे सुरक्षा रक्षक आहेत ते मोठ्या प्रमाणात वसुली करताना दिसत आहेत। एकूणच चित्र पाहता एपीएमसी मार्केटमधील फळ बाजार असो किंवा भाजी मार्केट असो, या मार्केट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचतं। मात्र असं असताना देखील इथले सुरक्षा रक्षक पावतीसोबत पैशाची वसुली करताना देखील एकूणच चित्र इथे पाहायला मिळालं। त्यामुळे एपीएमसी प्रशासनाच्या कारभारावर ते मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत। मात्र आपण पाहू शकता आजच्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने वसुली केली जात होती आणि एकूणच या चित्रामुळे आजच्या या एकूण वातावरण इथले पावसाळ वातावरण असेल, इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असताना देखील कशा पद्धतीने कर्मचारी इथल्या लोकांना किंवा व्यापाऱ्यांना सुविधा देणं कडे जास्त कल असायला पाहिजे, पाण्याचा निचरा कसा होईल याकडे भर दिला पाहिजे। मात्र तसं न करता मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकता की कशा पद्धतीने पैशाची वसुली केली जाते। त्यामुळे एपीएमसी प्रशासन आता यावरती कोणती कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विश्वनाथ सावंत, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई।